की त्या भागांमधील असणारे नगरसेवक असतील, त्या भागांमधील असणारे लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं काम त्यांनी करावं, नगरसेवकांचं काम नगरसेवकांनीच करावं ही भावना नेहमी राहिली. त्यामुळे निधी देणं हे काम माझं होतं, परंतु ते बाकीचं काम त्यांनी करावं असं नेहमी अपेक्षित राहिलं. परंतु अडचणी काय होत्या हे काही मला तुम्हाला सांगण्या एवढं तुम्ही काही दूध खोळे नाहीत, कारण गेली अनेक वर्ष आपण या अडचणींना सामोरे जातो. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की काही विषयामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची येणाऱ्या काळात गरज आहे. ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता, असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहतं की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान करतं. यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील. घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतील.